सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आजचा विषय कसा आहे, आज आपण चाललो आहे कॉलेजला आणि आज आहे 26 जानेवारी. सो आपल्याला कॉलेजला जाणं मस्ट आहे. तयार झालो आहे, 6:30ला निघायचं होतं, 7 वाजलेत. सो लवकर पटापट निघूया आता, नाहीतर जर का उशीर झाला आणि ते पण आजच्या दिवशी तर लई मोठा विषय होईल. रेडी झालो आहे. आउटफिट चेक असा आहे की व्हाईट शर्ट, ब्लू जीन्स आणि एक हे घेतलं थोडंसं, कारण बाहेर खूप थंडी आहे. अजून प्रॉपर उजेड झालेलं नाही आहे. आपला कॅमेरा तेवढा कॅपेबल आहे त्याच्यामुळे तेवढं दिसतं उजेड. सो रेडी झालेलो आहे मी. जस्ट बॅग घ्यायचे, कॅमेराला हेल्मेटवरती माउंट करतो आणि तुम्हाला आता गाडीवरती भेटतो. थांबा. सो येस गाईज, आता निघालोय घरून. फ्युलअपसाठी थांबलेलो, जरा म्हटलं फ्युलअप होऊ दे मगच ब्लॉग कंटिन्यू करतो. तर एवढे सांगत होतो की निघालो आता बाईक करून. आता बघूया कॉलेजवरती किती वाजता पोचतोय. 7:30 वाजता कॉलेजनी टायमिंग दिले की 7:30ला पोचा म्हणून. मला वाटत नाही मी 7:30पर्यंत पोचेन, कारण आता 7 वाजले. अर्ध्या तासात पोचणं इज नॉट पॉसिबल, आणि ते पण एवढ्या थंडीत. अजून धुकं पण पूर्ण क्लिअर नाही झालेलं. कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला थोडं ते क्लिअर दिसतंय, नाहीतर नाहीये भाई, धुकं पण क्लिअर नाही असा विषय. त्यामुळे लेट्स सी किती वाजता पोचतोय. आता मध्ये काय बडबड करणार नाही जास्त. हा ब्लॉग जरा शॉर्ट अँड स्वीटच ठेवायचा मी प्रयत्न करीन. सो पोचूया कॉलेजवरती आणि मगच कंटिन्यू करतो, ठीक आहे. आणि गाईज, अशा प्रकारे आपण पोचलो आहोत कॉलेजजवळ, आय मीन कॉलेजवर. सो तेवढा उशीर झाला ना जेवढं एक्सपेक्टेड होतं. मला वाटलं होतं की ट्रॅफिकवर लागतो आधीमध्ये किंवा काय अजून एक्सपेक्टर्स, तर तेवढा वेळ लागला नाही. वेळ तेवढा वेळ लागला नाही. लवकरच पोचलो. एवढी सगळी पब्लिक जमा भाई, ती पण स्टार्टलाच काही समजत नाही भाई, बेकार विषय. सो गाईज, पोचलेलो आहोत कॉलेजवरती आणि कार्यक्रम पण बाहेर चालू झालेला आहे. ते उसको क्या बोलते रे, वो झेंडा ऐसा करते उसको, फ्लॅग होस्टिंग करून झालेलं आहे गाईज. ते मला रेकॉर्ड करायला भेटलं नाही, कारण जरा नेमका पुढेच उभा होतो, त्यामुळे सरांचं लक्ष प्रॉपर माझ्यावरती होतं. त्यामुळे ते तेवढा पार्ट कवर नाही करता आला. पण आता पुढचं तुम्हाला दाखवलं काय काय होतं ते. पोरगी झोप घेऊन आलेली दिसत नाही आहे. जागीच होती का काय रात्रभर, काय माहिती. केसांचा का ॲप झालं, केसांचं काय ॲप झालंय काय माहिती भाई. असं वाटत नाही आंघोळ करून आलोय. तुझं नाश्त्यावरती फोकस आहे. यही है तेरा 26 जनवरी का स्लॉट. नाही, परंतु हे बघ, माझा पण नाश्त्यावरती फोकस आहे. माझा समोसावरती फोकस. मेन विषय विचारूया. मेन विषय आहे की नाही, डायरेक्ट वरच्या पदाधिकाऱ्यांच्या माणसांना विचारायचं. हो, आम्हाला नाश्ता आहे की नाही. आहे हे ब्लॉगमध्ये घेतलं तर चालणार आहे ना. चल. मेन मुद्दा भेटलेला आहे. कामाची गोष्ट भेटलेली. गाईज, अशा प्रकारे आपल्या फ्लॅगचं होस्टिंग झालेलं. भाई फ्लॅग दाखवलाच नाही, काय दिसतोय ना, दिसतं तर बघा तिथे
हिची फूक पोचली पण नाही तिथपर्यंत. तर कॉलेजमधले सगळे कार्यक्रम झालेले आहेत. हे गप्पा रे ब्लॉग चालू आहे भाई. तर काहीच किती काळा दिसतो यार, मागून ऊन येते तर जाऊ दे सोडा. ब्लॉग मध्ये काळ दिसणे नॉट इम्पॉर्टंट. तर काहीच मी कुठे होतो, कॉलेजवरचे कार्यक्रम झाले. तरी कॉलेजवरचे कार्यक्रम झाले दादा. आता जाऊया, हर्ष कुठेतरी खायला घेऊन चाललाय. स्पॉन्सर हर्ष गडा आहेत. अरे 500 मध्ये दुनिया फिरू आपण. तर आता निघूया घरी. गाईज सध्या आपण आलेलो आहोत साई दावणगिरी हाऊस, जिथे हर्ष गडा घेऊन आलेला आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की इथला लोणी सेट डोसा जो आहे तो खूप उत्कृष्ट क्वालिटीचा आहे. सगळं चांगलं आहे. सो बघूया आता, डोसा पहिले खाऊन बघूया, नंतर डिसाईड करूया. गाईज डोसा आपला आलेला आहे. हे काय आहे? लोणी वितळ झेंडाबंद स्पेशल जिलेबी सुद्धा आहे. चटणी नाही, सांबार सारखं काहीतरी असेल. काय आहे मध्ये नक्की? शेंगदाण्याची आहे, बटाट्याची भाजी आणि ही खोबऱ्याची चटणी नॉर्मल. हे बघूया आता, खाऊन बघूया. ही पॅनकेक नीचे से पॅनकेक है. अरे देख ना, सेम पॅनकेक है. हे दुसरा वाला पॅनकेक. वेट गाइस, खाऊन बघूया. खोबऱ्या चटणी खाऊन बघितली, भारी लागली. जशी सगळीकडे असेल तशीच लागली. नाव रेड चटणी ट्राय करून बघा. खोबऱ्या चटणी इज द बेस्ट गाईज. हे नाही रे, ते ऑरेंज चांगला. आफ्टर टेस्ट भाई, आफ्टर टेस्ट जेव्हा हिट होतोय ना, ते चांगलं लागतं. भाई अजून एक मागवले. अजून 2 मागवले. मग कुठे आहे? गाईज खूप लेट सर्व्हिस आहे. तेच चांगले आहे, पण सर्व्हिसला जरा त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. फास्ट. गाईज तिघांच्या पण प्लेट आलेले आहेत. 1, 2, 3. आता आधीमध्ये काय बोलणार नाही मी, फक्त खाणं एन्जॉय करणार आहे. तुम्हाला खाऊन झाल्यावर भेटणार तर डायरेक्ट. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण एक नंबर. विषय खलास. प्लेट बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन केलेली आहे. क्लीन. इथे पण सेम कंडिशन, क्लीन. ही एवढी भारी क्वालिटी ना कुठेच खाल्ली ना डोस्याची. आणि जो स्पॉन्जिनीस होता ना डोसा, खतरनाक. नेक्स्ट लेवल. चटणी पण A1 क्वालिटी, डोसा पण, आणि ओव्हरऑल सगळंच A1 क्वालिटीचा A1 डोसा. हे दुकानाचं बाहेर नावच नाही. इथे पण आहे, इथे पण आहे, आणि इथे पण आहे. आणि हे असं लोकेशन आहे. तर मस्ट ट्राय गाईज. कराडमध्ये राहत असेल तुम्ही तर भाई, कराडवाल्या लोकांना माहीतच असेल, पण जे बाहेरून कधी कराडला फिरायला येतील तर त्यांनी नक्की ट्राय करा. तर मंडळी, आता आपलं झालेलं आहे नाश्ता बिस्टा सगळं करून, आणि आता निघालो आहोत घरच्या दिशेला. कार्यक्रम पण मस्त झाले, सगळं मस्त झालं, नाश्ता पण मस्त झाला. फक्त एवढंच की भाई येताना जी थंडी वाजली ना, असली बेकार थंडी भाई. खड्डाच्या गावात घोडा भाई, दिसलाच नाही तो खड्डा. खालचं सामान डायरेक्ट घशात आलं भेंडी. म्हणजे जेवण काय, जेवणाबद्दल बोलतो. खाली आपलं पोट आहे ना, त्या पोटातलं जे जेवण
आत्ता जे खाल्ले ते घशात आलं पटकन. सो गाईज आपण आता घरी पोचलेलो आहोत फायनली. सकाळी बघा किती वाजता निघालेलो. सकाळी 7:10ला निघालेलो आणि आत्ता टाईम झाला 11:20. सो भरपूर टाईम गेला तसा तर, पण आता घरी पोचलो. आता तिथे तर नाश्ता केलेला कराडमधून निघताना. सो तशी भूक नाही आहे, पण जेव्हा भूक लागेल तेव्हा आपल्या घरी बनवायला आता कोण नाही आहे. सो मलाच बनवायला लागणार आहे. पण आता खरं आलं मला झोप. सो मी आता 1 तासभर झोपणार आहे आणि त्यानंतर उठून जेवणाचं काहीतरी बघायचं. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतोय, कारण आता पुढे मी काय करणार नाही आहे. कॉलेजवरून जाऊन आलो आहे. आता थोडंसं जेवण वगैरे बनवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी शेतात जायचं, थोडीशी काम आहेत. पण ते काय एक्साइटिंग राहणार नाही. त्या व्लॉगमध्ये तुम्हाला लय बोर होईल. सो हा व्लॉग इथेच एंड होतो. हा जर का व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भाई प्लीज सबस्क्राईब करा यार. सबस्क्रायबर्स वाढू दे भाई. 70वरतीच आहेत कधीपासून सबस्क्रायबर्स. ते सबर कराईब करा थोडंसं तुम्ही पण. जरा होऊ दे तुमच्या भावाच्या चॅनलची ग्रोथ. सो बाय बाय गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.